हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात जबरदस्तीचे लग्न भाग 8. सण साधेपणाचा आणि नात्यातील नवी पहाट. राजवाडे पॅलेसमध्ये आज ईश्वरीचा पहिला सण साजरा होणार होता, म्हणजेच गुढीपाडवा. सकाळची प्रसन्न वेळ होती. मुंबईच्या धक्काधक्कीच्या जीवनातही राजवाडे पॅलेसच्या बागेत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. आज घरात चैत्र पाडव्याची तयारी सुरू होती. ईश्वरीसाठी या घरातील पहिला आणि मोठा सण होता. मध्यमवर्गीय घरात पाडवा म्हणजे फक्त गुढी उभारणे, कडुलिंबाचा पाला आणणे, प्रसाद करणे आणि श्रीखंड पुरीचा बेत असणे, बास एवढंच. पण या राजवाड्यांच्या महालात सण कसा साजरा होतो याची तिला उत्सुकता आणि थोडी भीतीही होतीच म्हणा. पहाटे 5 वाजता ईश्वरीला जाग आली. तिने सोफ्याकडे पाहिले तर आर्यन अजूनही सोफ्यावर शांत झोपला होता. त्याच्या झोपलेल्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती, जी दिवसा त्याच्या रागीट स्वभावामुळे कधीच दिसत नसे. आज लग्नानंतर माझा पहिला सण आहे. लवकर तयारीला लागावं लागेल. पण या घरातल्या रीतिरिवाज कसे असतील, मला तर ह्याची काहीही कल्पना नाहीये. मग मी आता काय करू? हे देवा, आजचा दिवस नीट पाडू दे रे बाबा, पाड पार रे बाबा. आर्यनला उठवू का? म्हणजे काय कसं करायचं ते विचारलं असतं. तिने एक नजर आर्यनवर टाकली. तो सकाळच्या साखर झोपेतच होता आणि अजून स्वतःशीच म्हणाली, जाऊ दे, अजून माझ्यावरच चिडतील. म्हणतील मी काय तुला बाई दिसतोय नि काय? मला रीतिरिवाज माहिती असायला नाही विचारलेलंच बरं रे बाबा. जाऊ दे ईश्वरी, जो होगा देखा जाएगा, असं ती स्वतःशीच म्हणून ईश्वरीने हलक्या पावलांनी उठून आपली कामं उरकायला सुरुवात केली. गुढीची तयारी आणि पिहूचा ड्रामा, हॅपी ड्रामा. ईश्वरीने अंघोळ करून एक सुंदर अशी जांभळ्या रंगाची रेशमी साडी नेसली होती आणि महाराष्ट्रीयन नथ वेअर केली होती आणि रूममधून बाहेर पडली. ती जेव्हा हॉलमध्ये आली तेव्हा तिथे पिहू आधीच हजर होती. पिहूने एक पिवळा परकर पोलक घातला होता आणि ती सेल्फी काढण्यात मग्न होती. ती एडेवाकडे चेहरे करून पोज देऊ देऊ फोटो काढत होती आणि ईश्वरीला ते बघून डोक्याला हात मारून घेते. पिहू ईश्वरीला बघताच म्हणाली, वाव वहिनी, वहिनी, यू लुक सो गॉर्जियस. पिहू धावत आली आणि ईश्वरीला मिठी मारली. वहिनी, अगं किती गोड दिसतेस तू. दादा तर तुला बघून फिदाच होईल बघ. तशी ईश्वरी चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणते, काही पण हा पिहू तुझं. तशी पिहू म्हणते, अगं खरंच वहिनी, चल आपण एक मस्त सेल्फी घेऊयात. तसं त्या दोघीजणी 1-2 सेल्फ्या घेतात आणि चल आता आपण गुढी उभारूया. आभा म्हणजेच पृथ्वीराज राजवाडे आणि आर्यन अजून उठले नाहीत. आपण त्यांना सरप्राईज देऊया. तशी ईश्वरी हसली. पिहू, पण गुढीचे साहित्य कुठे आहेत? काठी, तांब्या, साखरेची माळ. तशी पिहू म्हणाली, सगळं रेडी आहे वहिनी. मी कालच समीरला सांगून मागवून घेतलंय सगळं. आपल्या घरात आबांना हे सगळं खूप आवडतं. पण आईला वाटतं की हे खूप ओल्ड फॅशन आहे. पण आज तू आहेस ना, मग टेन्शन नाही. तसं पिहूने डोळा मारला आणि ते दोघेही तयारीला लागले. दोघींनी मिळून गॅलरीत गुढी उभारली. ईश्वरीने अतिशय सुंदर रांगोळी काढली होती. फुलांच्या माळांनी अख्खं घर सजवलं होतं. पिहू मध्येच रांगोळीचे रंग इकडे तिकडे उडवत ईश्वरीची मस्करी करत होती. वहिनी, आर्यन जर आता आला ना तर तुझ्या रांगोळीवर पाय देऊनच जाईल. तो इतका अनरोमॅन्टिक आहे ग वहिनी.
तसे आर्यनचे आगमन झाले. तितक्यात आर्यन तिथे आला. अंगात पांढरा कुर्ता आणि पायजमा घातला होता त्याने पाहिले की ईश्वरी रांगोळी काढण्यात मग्न होती आणि तिचा साडीचा पदर जमिनीला स्पर्श करत होता. हे पाहून तो हळूच तिच्या मागे गेला आणि त्याने तिचा पदर हातात धरला, जेणेकरून रांगोळी खराब होऊ नये म्हणून, बरं का. ईश्वरीने दचकून मागे वळून पाहिले. आर्यनला इतक्या जवळ बघून तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. सॉरी, ती रांगोळी खराब झाली असती ना, म्हणून, आर्यन पदर सोडत म्हणाला. तशी ईश्वरी थँक यू म्हणून खाली बघते. हे सगळं बघून पिहू म्हणाली, अरे वा दादा, तू आज लवकर उठलास आणि चक्क वहिनीला मदत करतोयस. हे तर चॅनलवर न्यूज म्हणून झळकायला हवं. तशा पिहूने टाळ्या वाजवत आर्यनची खेचली. आर्यनने रागाने पिहूकडे पाहिले. पिहू गप्प बस. आणि ईश्वरी गुढी खूप छान उभारली आहेस तू. आबांना हे सगळं बघून खूप आनंद होईल. आर्यनच्या तोंडातून कौतुक ऐकून ईश्वरीला खूप बरं वाटलं आणि थोडा धक्काही बसला म्हणा. तिला जाणीव झाली की हा माणूस बाहेरून कितीही कठोर असला तरी आतून त्याला आपल्या संस्कृतीची जाण आहे. किचनमधील म्युच्युअल काम आणि विजयालक्ष्मीची एंट्री. सण म्हटला की जेवणाचा बेत हा मोठाच हवा. ईश्वरी किचनमध्ये गेली. तिला आज पुरणाची पोळी, आमटी, कढी सगळं बनवायचं होतं. पिहू तिला मदत करायला आली, पण तिला स्वयंपाकातलं सुद्धा माहिती नव्हतं. ती कधी किचनमध्ये पाऊलच ठेवली नव्हती, मग कसं माहिती असणार तिला. तरीही ती वहिनीला मदत करायची म्हणून आली किचनमध्ये. पिहू वहिनीला म्हणाली, वहिनी, ही कणिक कशी मळायची ग? हे तर माझ्या हाताला चिटकतंय पूर्ण. पिहू वैतागून म्हणाली. तिच्या गालाला आणि नाकाला पीठ लागलेलं होतं. हे बघून ईश्वरीला हसू आलं आणि ती तिला शिकवू लागली. तितक्यात विजयालक्ष्मी तिथे आली. हे सगळं काय चाललंय किचनमध्ये? पिहू, तुला आता हे करायचंय का? आणि हे काय अवतार करून घेतलायस? आणि ईश्वरी, मी तुला सांगितलं होतं ना की आज शेफ जेवण बनवेल म्हणून. तुला या सगळ्याची काय गरज होती? तशी ईश्वरी म्हणाली, आई, आज सण आहे ना, मग सणाच्या दिवशी आपल्या माणसाने आपल्या हाताने बनवलेल्या जेवणाची चव वेगळीच असते आणि आबांना माझ्या हातचं जेवण आवडेल असं मला वाटतंय. ईश्वरीने नम्रपणे उत्तर दिलं. तशी विजयालक्ष्मीने नाक मुरडलं. हो का, बघूया, पण लक्षात ठेव, पाहुणे सुद्धा येणार आहेत. त्यांच्यासमोर आमची इज्जत घालवू नकोस, म्हणजे झालं. विजयालक्ष्मी गेल्यावर पिहूने तोंड वाकडं केलं. पिहूने तोंड येडवाकडं केलं. वहिनी, इग्नोर कर, ती अशीच आहे. आपण आपला बेत करूया पूर्ण. पिहू ईश्वरीला म्हणाली. दुपारचे जेवण आणि बाबांचा आनंद. दुपारी जेवणाची पंगत बसली. पृथ्वीराज राजवाडे आज खूप आनंदी होते. त्यांनी गुढी पाहिली होती आणि घराला आलेलं घरपण त्यांना सुखावत होतं. जेव्हा ईश्वरीने स्वतः बनवलेली पुरणपोळी आणि कटाची आमटी आबांच्या ताटात वाढली, तेव्हा आबांच्या डोळ्यात चमक आली आणि आबांनी एक घास घेतला आणि म्हणाले, वा, काय चव आहे ईश्वरी. दिवसांनी असं घरगुती जेवण जेवायला मिळालं बघ. विजया, तू बघ, शिक तिच्याकडून काहीतरी. आबा कौतुकाने म्हणाले.
विजयालक्ष्मी गप्प बसली, पण तिचा चेहरा सांगत होता की तिला हे कौतुक अजिबात आवडलेलं नाही. आर्यन मात्र शांतपणे जेवत होता. त्याने एकही शब्द काढला नाही, पण त्याने दोनदा पुरणपोळी मागून घेतली. ईश्वरीला समजलं की त्याला जेवण आवडले. जेवण झाल्यावर आर्यनने ईश्वरीला बाजूला नेलं. संध्याकाळी तयार राहा, आपण बाहेर जातोय. तसं ईश्वरीने विचारलं. आपण कुठे जातोय, म्हणजे कशाला? तसा आर्यन म्हणाला, प्रश्न विचारू नकोस, फक्त तयार राहा. आर्यन अधिकारवाणीने म्हणाला आणि तिथून निघून गेला. संध्याकाळचे सरप्राईज. नात्यातील हलवर्ता. संध्याकाळी ईश्वरीने एक साधी निळी साडी नेसली होती. आर्यन तिला घेऊन शहराच्या गजबजाटापासून लांब एका टेकडीवर घेऊन गेला होता. आणि तिथे एक त्याने छोटासा रिसॉर्ट होता जो त्याने पूर्णपणे बुक केला होता. ईश्वरी म्हणाली, आपण इथे का आलोय? तसा आर्यन म्हणाला, आज पाडवा आहे. तुला तुझ्या घरच्यांची आठवण येत असेल ना? मला माहिती आहे की राजवाडे पॅलेसमध्ये तुला श्वास घेणंही कठीण होत आहे, म्हणून थोडा वेळ शांततेत आलोय आपण. आर्यनने खिडकीबाहेर बघत म्हटलं. तशी ईश्वरी थक्क झाली. आर्यन राजवाडे तिच्या भावनांचा विचार करतोय. त्यांनी तिथे रात्रीचं जेवण केलं. तिथे कोणतंही प्रदर्शन नव्हतं, फक्त शांतता होती. बोलता बोलताच ईश्वरीने सहजच विचारलं, तुम्ही इतके रागीट का आहात? म्हणजे नेहमी इतकं कडक वागण्याची गरज काय तुम्हाला? आर्यनने तसा एक दीर्घ श्वास घेतला. जेव्हा तुमच्या खांद्यावर करोडो रुपयांची जबाबदारी असते आणि ते हजारो लोक तुमच्या एका निर्णयावर अवलंबून असतात, तेव्हा तुम्हाला कडक व्हावंच लागतं. ईश्वरी, मऊ पडलात की लोक तुम्हाला चिरडून टाकतात, पण तुला हे समजणार नाही. जाऊ दे. तशी ईश्वरी म्हणाली, मला समजतंय आर्यन, पण कधीतरी हा मुखवटा काढून जगायला शिकायला हवं माणसांनी, जसं आज तुम्ही इथे आहात. ईश्वरी हळुवार आवाजात म्हणाली. तशा दोघांच्या नजरा भिडल्या. रात्रीच्या चांदण्यात ईश्वरीचे डोळे चमकत होते. आर्यनला पहिल्यांदाच जाणवलं की ईश्वरी ही केवळ त्याच्या जिद्दीचा भाग नाही, तर ती त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाची व्यक्ती होऊ लागली आहे. पिहूचा मस्तीखोर कॉल येतो. तितक्यात ईश्वरीचा फोन वाजला. पिहूचा व्हिडिओ कॉल होता. पिहू तिकडून म्हणाली, हॅलो लव्हबर्ड्स, काय चाललंय? दादा, वहिनीला जास्त त्रास देऊ नकोस हां. आणि ऐक, वहिनीला सांग की उद्या सकाळी आपण शॉपिंगला जातोय. तिने नाही म्हणायचं नाही. पिहू फोनमध्ये ओरडत होती. आर्यनने फोन हिसकावून घेतला. पिहू, झोप आता आणि वहिनीला त्रास देणं बंद कर. तशी पिहू म्हणाली, हो हो, वहिनीची बाजू तर तू घेणारच आता. लव्ह इज इन द एअर. पिहूने चिडवलं आणि फोन कट केला. ईश्वरी आणि आर्यन दोघेही हसत होते. त्या क्षणी त्यांच्यातील तो कराराचा तणाव थोडा कमी झाला होता. रात्रीचा परतावा आणि विजयालक्ष्मीची एक हलकी हाकखिळी. जेव्हा ते रात्री उशिरा घरी परतले होते, तेव्हा विजयालक्ष्मी हॉलमध्ये त्यांची वाट बघत बसल्या होत्या. आर्यन. जसे ते आले तशी विजयालक्ष्मी म्हणाल्या, आर्यन, तुला उद्या सकाळी लवकर एका मीटिंगसाठी सिंगापूरला जायचं आहे. तुझी तिकीट कन्फर्म आहे हां. तसा आर्यन थांबला. पण आई, मी मीटिंग पुढच्या आठवड्यात ढकलली होती ना. मग हे कसं झालं? बिझनेसमध्ये टायमिंग महत्त्वाचा असतो आर्यन. आणि ईश्वरी, तू उद्या घरच्या काही पूजाविधीत व्यस्त असशील, त्यामुळे तू इथेच थांबलेली बरं. विजयालक्ष्मीने मुद्दामून हे केलं होतं, जेणेकरून आर्यन आणि ईश्वरी जास्त वेळ एकत्र राहू नयेत. ईश्वरीला समजलं की ही विजयालक्ष्मीची खेळी आहे, पण ती काहीही बोलली नाही. तसा आर्यनने ईश्वरीकडे पाहिले.